विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण पहिलं अनुवंशिकता व उत्क्रांती. आता अनुवंशिकता जी आहे कशाशी संबंधित आहे? ही डीएनए कशाशी आहे? डीएनए. डीएनए म्हणजे काय? डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. आणि मग त्याची उत्क्रांती, मग पुढे बदल होत गेले प्राण्यांमध्ये, हे त्याची उत्क्रांती झाली. पण अनुवंशिकता जी आहे त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? हेरिडिटी. ही हेरिडिटी कशावर अवलंबून आहे? तुमच्या डीएनएवर अवलंबून आहे. मग आपण ह्या प्रकारामध्ये काय काय शिकायचं आहे? अनुवंशिकता व अनुवंशिक बदल म्हणजे एका आपण दुसऱ्या पिढी बदल कसे होत जातात, प्रतिलेखन कसं होतं, भाषांतरण, स्थानांतरण, याकरता मला एक विशिष्ट फिगर काढून देणार आहे. तिचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा का तुम्हाला त्या फिगरवरनं पूर्ण प्रतिलेखन म्हणजे काय, भाषांतरण म्हणजे काय, व स्थानांतर म्हणजे काय, हे तुम्हाला या गोष्टीकडे समजतील. नंतर तुमचं उत्क्रांती निर्मित झाली कशी, तिचे पुरावे काय काय आहेत. डार्विनचा नैसर्गिक सिद्धांत आहेत, लॅमार्क आहेत, जाती उद्भवत आहेत आणि मानवाची उत्क्रांती झाली, आपल्याला घटक या प्रकरणामध्ये शिकायचे आहेत. मग आता या ठिकाणी बघा, अनुवंशिकता व अनुवंशिक बदल. नक्की अनुवंशिकता म्हणजे काय आणि अनुवंशिक बदल? मी तुम्हाला पहिले सांगितले की अनुवंशिकता कशावर अवलंबून आहेत? डीएनए वर अवलंबून. कशावर आहेत? डीएनए वर. एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे दुसऱ्या पिढीत संकृत होण्याच्या प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता, हे तुम्हाला ठाऊक आहे. मग नक्की काय होतं बघा, या ठिकाणी पुरुष आणि स्त्री, या ठिकाणी त्याला पण आपण मेल अँड फिमेल. यामध्ये कुठले गुणसूत्र असतात तुमचे? एक्स, या ठिकाणी एक्स 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 हे गुणसूत्र पुढील पिढी जातात. एक्स आणि वाय हे पण कसं पुढच्या पिढीमध्ये संकृत होतात. हे आपल्या 9वीला झालेले आहेत. याच्यामध्ये काय म्हटलं की एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संकृत होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? अनुवंशिकता म्हणतात. आपलं 9वीला झालेलं आहे. आधुनिक अनुवंशिकतेचा प्रारंभ ग्रेगर जोहान मेंडल यांनी केला. त्यांनी 1886 सुमारास बराच कालावधी संशोधन करून अनुवंशिकतेमधील बदलचे निष्कर्ष शोधून काढले. नक्की बदल काय होतात, पुढच्या पिढीतून त्याच्या पुढच्या पिढीने काय संक्रमित होतं, हे डीएनए पुढच्या जाता कसे, हे त्यांनी सगळं शोधून काढलं. मग 19 साली युगो द व्रीस या उत्पन्नाच्या सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलाचे कार्यभाव काय त्या ठिकाणी समजला आहे. आता हे सगळं डीएनए तंत्र कसं झालं त्याची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. डीएनए आरएनए, डीएनए पासून काय तयार होतं? आरएनए तयार होतं. आपण आता डिरेक्टली काय घेणार आहोत? प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण म्हणजे काय, या गोष्टी. आता सगळ्यात पहिले काय घेणार आहोत? प्रतिलेखन. आता मी जी फिगर काढेल त्या फिगरकडे लक्षात ठेवायचं व्यवस्थित. थोडं आपण काय करूया, साईडला काढूया, थोडी जागा त्याला जास्त लागेल. पहिले समजून घ्या. तुमची पेशी झाली. पेशी, पेशीमध्ये काय असतं? केंद्रक असतं. काय असतं? केंद्रक. हे थोडं अजून मोठं काढूया पेशी. कारण जर हा टॉपिक जर समजला
एक केंद्रक काढूया आणि त्याच्या भोवती काय काढूया. ओके. आता केंद्रकामध्ये काय असतं बघा, लक्षात घ्या. डीएनए असतो. काय असतो? डीएनए. एक गोष्ट काय तुमची पेशी आहे. सेल. ओके. आणि केंद्रकाच्या बाहेर काय असतो? आरएनए असतो. काय असतो? आरएनए. आता आरएनएचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे तुमचा एमआरएनए, 9वी ला झालेला आहे. नंतर आहे आरआरएनए आणि नंतर आहे तुमचा टीआरएनए. आता एमआरएनए म्हणजे मेसेंजर आरएनए, माहिती तो पाठवतो. आर म्हणजे रायबोझोम्स, करेक्ट. आणि टी म्हणजे काय तुमचा ट्रान्सफर आरएनए. आता यातला जो हा एमआरएनए असतो, हा कुठे असतो? डीएनए जवळ, म्हणजे केंद्रकामध्ये असतो. कुठे असतो? केंद्रकामध्ये. एमआरएनए. बाकी जे तुमचे आरआरएनए आणि टीआरएनए असतात ते कुठे असतात? केंद्रकाच्या बाहेर, म्हणजे आरएनए जवळ. तिथं आरआरएनए कुठला असतो? टीआरएनए. लक्षात या गोष्टी. मध्ये काय? सेंटरमध्ये डीएनए. मग या ठिकाणी डीएनए पासून एमआरएनए तयार होणे म्हणजेच तुमचं काय झालंय? प्रतिलेखन. या ठिकाणी बघा, म्हणजेच काय? प्रतिलेखन. लक्षात ठेवायचं. याला काय म्हणायचंय? प्रतिलेखन. आणि ह्या एमआरएनए वाहत कुठे येतो? बाहेर येतो. कोणामार्फत? आरएनए टीन पुढे घेणार आहे मी. त्याच्यापासून काय तयार होत आहेत? प्रथिने. काय होतंय? प्रथिने. मग या प्रथिने, इथे एमआरएनए, मग या एमआरएनए पासून प्रथिने जे तयार होतात त्याला काय म्हणतात? भाषांतरण. भाषांतरण. लक्षात नक्की. प्रतिलेखन म्हणजे काय? प्रतिलेखन म्हणजे या ठिकाणी बघा, पेशी आहेत. पेशीमध्ये हे काय तुमचं? केंद्रक आहे. केंद्रकामध्ये काय आहेत? डीएनए. डीएनए पासून एमआरएनए तर म्हणजे काय? प्रतिलेखन. आता एमआरएनए चे प्रकार आहेत. एमआरएनए, आरआरएनए, टीआरएनए. आरएनए आणि टीआरएनए कसं आहे? केंद्रकाच्या बाहेर आहे. एमआरएनए कसा असतो? केंद्रकामध्ये असतो. एमआरएनए पासून काय तयार होतं? प्रथिने. त्याला काय म्हणायचंय? भाषांतरण. आणि याच्यामध्ये बघा, यांनी तुम्हाला अजून एक माहिती दिली आहे, की सेंट्रल डोग्मा. आता सेंट्रल डोग्मा आपण काय ते नंतर बघूया. पहिले बघा, डीएनए मध्ये असलेले जनुके आरएनएच्या मदतीने पेशींचे कामकाजामध्ये भाग घेतात. तसेच शरीराच्या रचना व कार्यावर काय ठेवतात? ते नियंत्रण ठेवतात. जनुकांमध्ये प्रथिनाच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते. तुमचं काय झालं? जनुक. योग्य प्रथिनांची योग्य वेळी होणारी निर्मिती शरीराला आवश्यक असते. आपण जे प्रथिने तयार होतात, या प्रथिनामध्ये काय असतं? की जनुकांची माहिती साठवलेली असते. लक्षात. आणि ते शरीरामध्ये काय असते? निर्मिती करता आवश्यक असते. या प्रथिनाची निर्मिती डीएनए मुळे आरएनएच्या माध्यमातून होते. कसं होतं बघा, याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलंय की आज पुढे आपण घेणार आहोत की डीएनए पासून एमआरएनए, हा एमआरएनए बाहेर पडल्यानंतर आरआरएनए आणि टीआरएनए याच्यावर दबावल्यानंतर त्यातून काय तयार होतं? प्रथिने. प्रथिनेला कुठला घटक महत्त्वाचा तुमचा असतो? या ठिकाणी आरआरएनए. आपण पुढे येणार आहोत नक्की काय आहेत ते. याला सेंट्रल डोग्मा असे म्हणतात. आता सेंट्रल डोग्मा म्हणजे काय? या ठिकाणी आपण लिहून घेऊया. सेंट्रल डोग्मा म्हणजे या ठिकाणी बघा,
म्हणजे हे प्रतिलेखन आणि भाषांतरण यांचा अभ्यास म्हणजे प्रतिलेखन आणि भाषांतरण यांचा अभ्यास, त्याला काय म्हणायचंय? सेंट्रल डोग्मा. डीएनए वरील जनुकांच्या साखळीनुसार mRNA ची निर्मिती होते. mRNA ची ही होत असताना डीएनएच्या 2 धाग्यांपैकी एकाचा वापर या कामी होतो. तर या ठिकाणी बघा, हे डीएनएचे किती धागे आहेत? 2 धागे. यापैकी एक धाग्याचा उपयोग काय तयार होतोय? mRNA. लक्षात, या 2 धाग्यांपैकी आपण हे पुढे घेणार आहोत कसं होतं नक्की ते. या तयार होणाऱ्या mRNA रेणूमधून तो तयार करण्यासाठी वापरलेला डीएनएचा धागा या दोन्ही न्यूक्लियोटाइड्सचा क्रम एकमेकांना कसा असतो? पूरक असतो. त्याचबरोबर डीएनए मधील थायमिन ऐवजी युरॅसिल असते. एक लक्षात ठेवा, हे त्याला डबल अंडरलाईन करा. आपल्याला पुढे तुम्हाला मी सांगणार आहे की नक्की काय होते. काय असतं? युरॅसिल. आरएनए तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? मग प्रतिलेखन असे म्हणतात, ट्रान्सक्रिप्शन. आरएनए म्हणजे कुठला? mRNA. मग आता आपण काय करूया, पुढचा टॉपिक घेऊया की ट्रान्सक्रिप्शन मध्ये अजून तुम्हाला एक सांगायचं आहे मला की नक्की हे होतं कसं. न्यूक्लियोटाइड्स तर कसे होतात पहिले आपण काय करूया, हे ट्रिपल कोडॉन घेण्याऐवजी काय करूया, पहिले आपण या ठिकाणी पेशी केंद्रकात तयार झालेली mRNA पेशी द्रव्यात येतो. या ठिकाणी बघा, पेशी केंद्रकात तयार झालेला mRNA कुठे येतो? पेशी द्रव्य. हे बाहेरचं काय असतं तुमचं? पेशी द्रव्य असतं. काय असतं? याच्यामध्ये पेशी द्रव्य असतं. तो mRNA कुठे? पेशी द्रव्यामध्ये येतो. तो येताना डीएनए वरील सांकेतिक संदेश घेऊन येतो. या संदेशाला अमिनो ऍसिडचा संकेत असतात. प्रत्येक अमिनो ऍसिड कोड 3 न्यूक्लियोटाइड्सच्या संचाच्या रूपामध्ये असतात. यालाच काय होतात? ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतात. आता ट्रिपलेट कोडॉनची आपण माहिती घेऊया. आता बघा, या ठिकाणी भाषांतरण म्हणजे काय होतं नक्की. आता प्रतिलेखन झालं, आता भाषांतरण. भाषांतरण आपण काय करूया, पहिले वाचून घेऊया. नाही तर पहिले तुम्हाला मी तर सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सांगतो. हे पहिले भाषांतरण मध्ये बघा, वरची जर तुम्ही आकृती पाहिली तर डीएनएचा कोण तयार होतो? mRNA. mRNA नंतर काय तयार होतं? प्रोटीन म्हणजे प्रथिन. मग भाषांतरण मध्ये बघा, डीएनए पासून कोण तयार होतं? mRNA. mRNA पासून काय तयार होतं? प्रथिने. मग डीएनएच्या अंडर आपला एक नायट्रोजन बेस असतो. आपण 9वीला झालेले ते. ए फॉर ॲडेनिन, जी फॉर ग्वानिन, हे पाहून घ्यायचं आपल्या 9वीला झालेले सगळे हे. सी फॉर सायटोसिन आणि टी फॉर थायमिन. पण मात्र या ठिकाणी बघा, आता जोडी कशी असते बघा, एक ॲडेनिनची जोडी कोणाला असते? तुमची थायमिनला असते. आणि ग्वानिनची कोणाला असते? सायटोसिनला असते. ऑलवेज रिमेंबर दिसते, हे लक्षात ठेवायचं आहे. आता जर तुम्ही डीएनएची जर प्रतिकृती काढली, या टाईप असते. पुढे आपण काय करूया, थोडी सरळ घेऊया आपल्याला समजण्यासाठी. पहिली फिगर समजून घ्या, नंतर आपण इकडे जाणार आहोत. ही जी फिगर आपण काढत आहोत, ही कुठली काढत आहोत लक्षात घ्यायचं आहे.
ही बघा, हा टाईप आहे, लक्षात घ्यायचं आहे. ही फिगर आहे ती नक्की तयार कसं होतं बघा. आता जर आपण कायम जर जोडी म्हटलं तर या ठिकाणी बघा, समजून घ्या, तुम्ही जर घेतलंय काय ॲडेनिन घेतलं, ॲडेनिनला कायम कोणा जोडी असते, थायमिनची. तिथं म्हटलं बघा, ॲडेन आणि थायमिन. समजा तुम्ही सायटोसिन घेतलं, सायटोसिनला कोणाची जोडी असते कायम, ग्वानिनची. समजा या ठिकाणी तुम्ही ग्वानिन घेतलं, ग्वानिनला जोडीदार कोण आहे तुमचा, सायटोसिन आहे. त्याच्यानंतर परत ॲडेनिन जर घेतलं, ॲडेनिनला कोण आहे, थायमिन. परत जर तुम्ही थायमिन थायमिन जर दोन घेतले तर या ठिकाणी ॲडेनिन ॲडेनिन. पहिलं का असते, ही चेन असते या ठिकाणी कम्प्लीट असते. पण जर mRNA जर तुमचा तयार झाला कुठे, डीएनए मध्ये, तर बघा हा mRNA काय करतो, जी साखळी आहे ती काय करतो, ब्रेक करतो. म्हणजे बघा या ठिकाणी हे ब्रेक होऊन जाईल, काय होऊन जाईल, ब्रेक होऊन जाईल असेल. तर आपण काय करूया, व्यवस्थित फिगर काढून घेऊया. मग काय झालं, इथं ब्रेक झाला, हा इथं ब्रेक झाला, हा इथं ब्रेक झाला. सॉरी, विचार घेऊया आपण. त्याच्यानंतर इथे ब्रेक झाला, हा ब्रेक, हा ब्रेक. आता जर तुम्ही म्हटलं या ठिकाणी, तर थायमिनचा जोडीदार कोण आहे, ॲडेनिन आहे, करेक्ट. त्याच्यानंतर ग्वानिनचा जोडीदार कोण आहे, सायटोसिन. सायटोसिनचा कोण आहे, ग्वानिन. थायमिनचा ॲडेनिन, ॲडेनिनचा थायमिन आणि थायमिन. लक्षात. पण आपण आता फिगर काय करूया, खाली काढून घेऊया. ही ऍक्च्युली या ठिकाणी तुम्हाला वरती सांगितलं होतं मी, की डीएनए मध्ये थायमिन ऐवजी काय येते, युरॅसिल येते. काय येते, युरॅसिल येते. मग ह्या ठिकाणी या थायमिन ऐवजी काय घ्यावं लागेल आपल्याला, युरॅसिल घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल, युरॅसिल. मग ही फिगर कशी बघा, ए सी जी ए. इथं आपण काय घेतलं होतं, टी घेतलेलं होतं. पण टी चालेल का, नाही चालणार. कारण आरएनए मध्ये, mRNA मध्ये टीच्या ऐवजी काय घ्यायचा असतो, युरॅसिल घ्यायचा असतो. काय घ्यायचा असतो, युरॅसिल. लक्षात. तुमचं भाषांतरण म्हणजे काय. मग या ठिकाणी बघा, mRNA म्हणजेच काय तुमचा, मेसेज इन कोडॉन. म्हणजेच हे जे कोडॉन असतात, ह्या कोडॉन मध्ये काय करतात, ते कोडॉन हजारो कोडॉन असतो. त्यावेळी संदेश प्रथिने तयार अमिनो पुरवण्याचे काम कोण करतो, हा टीआरएनए. जसा कोडॉन असतो, याला आता काय झाला, हा कोडॉन झाला, ए सी जी. मग कोडॉन म्हणजे काय, की ती याचा ग्रुप म्हटलं का आता, ट्रिपलेट कोडॉन. इथे म्हटले बघा, ट्रिपलेट कोडॉन. हे असंख्य असतात, क्रमांचा बदलू पण शकतो, असं काही नाही. याला काय म्हणतात मग, ट्रिपलेट कोडॉन या ठिकाणी म्हटली बघा. कळलं नक्की काय तुमचं आता हे भाषांतरण. म्हणजेच काय असतं, की याच्यातून याच्यामध्ये काय होते, ट्रान्सफॉर्मर प्रथिनेमध्ये. मग आता ट्रिपलेट कोडॉन पुढे प्रथिनांचं काय करायचं, अमिनो अम्ल करायचं. आपल्याला काय करायचं, अमिनो अम्लामध्ये कसं रूपांतर करतात ते आपण नक्की पुढच्या याच्या टॉपिक मध्ये बघणार आहोत. लक्षात. हे याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये फक्त कुठपर्यंत तुम्ही प्रथिनांपर्यंत. मग आता या ठिकाणी आपण काय करूया, थेरी घेऊया.
बघा, भारतीय वंश डॉक्टर हरून यांनी सर्व 20 अमिनो आम्लांकरता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्वाची भूमिका केलेली आहे. हे जे कोडॉन होते त्याच्यावर त्याबद्दल यासाठी त्यांना नोबेल मिळालेला आहे. प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो. म्हणले आता हे नक्की होती कशी बघा व्याख्या याच्यामध्ये, की हजारो कोडॉन म्हणजे काय झालं, समजा 20 अमिनो आम्ल आहेत, एकूण टोटल किती तुमचे 220 आहे. मग 220 पैकी ह्या जोड्या कोणत्या कोणाला येईल हे आपण सांगू शकत नाही. जसं जर तुम्ही आता एकूण अल्फाबेट्स किती इंग्लिशमध्ये 26 आहे, तर या 26 अल्फाबेटमधून तुम्ही किती शब्द तसं माहिती आहे का, हजारो शब्द तयार करू शकता. पहिले 2 घ्या, 3 घ्या, क्रम चेंज करा एबीसीडीचा. तसं हे कोडॉन आहेत. ह्या कोडॉनने तुम्हाला काय होतं या ठिकाणी बघा, की mRNA हजारो कोडॉनचा बनलेला असतो. त्यावेळेस संदेश प्रथिने तयार करणारे अमिनो आम्ल पूर्णचं काम करतं tRNA. त्याकरता हा tRNA या ठिकाणी दिलेला आहे. तो संदेश कसा तयार करतो, भाषांतरण ते पुढे पाठवतं कसं, हे आपण काय होणार ट्रान्सलोकेशन मध्ये बघणार आहोत. हा tRNA या ठिकाणी त्याचे नक्की कंडिशन कशी आहेत हे आपण पुढे पण बघणार आहोत. मग या ठिकाणी त्याला पूरक क्रम असलेला अँटी कोडॉन tRNA वर असतो. या ठिकाणी जो असेल तुमचा हा का असतो तुमचा अँटी कोडॉन, ते पुढे मी तुम्हाला फिगर काढून दाखवणच आहे कशा असते. यालाच काय म्हणतात, भाषांतरण असे म्हणतात. tRNA ने आणलेल्या अमिनो आम्लांची पेप्टाइड बंधने शृंखलेत करण्याचे काम rRNA करतात. या दरम्यान रायझोमच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे ट्रिप्लेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातात. या क्रियेस काय म्हणतात, स्थानांतरण असे म्हणतात, ट्रान्सलोकेशन. प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांचे एकत्र येण्यानेच गुंतागुंतीचे प्रथिने तयार होतात. हीच प्रथिने शरीरात विविध कार्य पार पडतात आणि त्यांच्या स्वरूपाचे नियंत्रण करतात. आता नक्की तुमचं स्थानांतरण होतं कसं बघा, हे आपण बघणार आहोत. ट्रान्सलोकेशन पहिले भाषांतरण घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, स्थानांतरण करणार आहोत. भाषांतरण झालंय, ट्रान्सक्रिप्शन झालेलं आहे. आता काय करणार आहोत, ट्रान्सलेशन. आता हे जे होतं हे तुमचं काय होतं, स्थानांतरण होतं का प्रतिलेखन होतं, सॉरी प्रतिलेखन मध्ये आलो ते. आता आपण काय करणार त्या ठिकाणी, भाषांतरण. आता भाषांतरण म्हणजे काय होतं नक्की बघा, समजून घ्या. तुमचा हा mRNA आहे. या ठिकाणी फिगर दिली बघा तुम्हाला, ही फिगर दिलेली आहेत लक्षात. तर याच्यामध्ये आपण समजून घ्या की तुमची mRNA या प्रकारामध्ये आहे. नायट्रोजन बेस हा काय झाला तुमचा ए घ्या. फिगर मध्ये काळपटात तुम्हाला दिसणार नाही तो यू घ्या. जी U9 या ठिकाणी टी असतो, पण टी आपण युरॅसिल घेतो. त्याच्यानंतर क्रम तुमचा कसा येऊ द्या, ए सी जी जी
यू फॉरगेट अबाउट दॅट. आता जर तुम्ही हा पाहिला AUG, इथून काय होतं तुमचं की ट्रान्सलेशन म्हणजे स्थानांतरण व्हायला लागतं. काय व्हायला लागतंय? स्थानांतरण. सॉरी, भाषांतरण. त्या ठिकाणी काय आलं तुमचं? भाषांतरण. भाषांतरण होताना काय होतं की समजून घ्या, हे पुढे कंटिन्यू चालतात, याच्यामध्ये असंख्य असतात. याच्यावर कसला लेयर येतो नंतर पुढे? तुमचा tRNA आणि rRNA चा लेयर असतो. हे पुढे जाताना काय होतं बघा या ठिकाणी की हा तुमचा जो tRNA आहे, हा रायबोझोम्स आहेत, या ठिकाणी rRNA आणि tRNA, हे tRNA ची फिगर आहे. याच्यावर अँटी कोडॉन्स असतात. अँटी कोडॉन म्हणजे काय समजून घ्या. पण आता हा AUG पाहिला, AUG. आता तुमचे जर पाहिलं tRNA ची समजा फिगर या टाईप राहील शक्यतो. आपण एक सिंपल काढून घेऊया. याचे हे काय झाले? अँटी कोडॉन झाले. आता ए ला कोण जोडदार असतो काय मी तुम्हाला सांगितलंय की टीच्या ऐवजी काय करतो म्हणजे युरॅसिल घेतो. यू ला कोण असतं? युरॅसिलला ए, आणि परत ग्वानिनला कोण तुमचा असतो? हा सी. मग ह्या ठिकाणी बघा, हे तुमचे काय झाले? 3 कोडॉन झालेले आहेत. आणि हे काय झाले? अँटी कोडॉन. ज्या वेळेस हे अँटी कोडॉन यांच्या इथे या ठिकाणी दाखवले बघा तुम्हाला फिगर मध्ये, या टाईप ती फिगर आहेत tRNA ची. हे जे अँटी कोडॉन तुम्हाला काढून दाखवले या ठिकाणी काय असतं बघा, मग यू, ए आणि सी. हा याला मॅच होतो, हा याला मॅच होतो आणि हा याला मॅच होतो. यापासून काय तयार करतात ते? प्रोटीनची साखळी. म्हणजेच पहिले अमिनो आम्ल ए, परत पुढचा आला, परत अमिनो आम्ल 2, परत पुढे ही जोडी तयार झाली, परत अमिनो आम्ल 3. अशा प्रकारे हे अमिनो आम्ल काय होतात? तयार होतात. लक्षात घ्या, प्रोटीन पासून काय तयार होतात? ते अमिनो आम्ल तयार होतात. ही सिक्वेन्स डिटेक्ट कशी होती बघा, समजून घ्या. तुम्ही एखादा शब्द कुठलाही घ्या, समजून घ्या. बाकीचे काही कामाचे नसतात. बाकीचे फक्त तुम्हाला जे पाहिजे जोडे आहेत त्याच ठिकाणी. समजा तुम्ही हा शब्द घेतला ACTOPLMESST आणि यातलं जर पहिले तुम्ही हे शब्द पाहिले, याला काही मिनिंग आहेत का? काहीच नाही. नंतर हा जो पाहिला याला मिनिंग आहे, टाइम. यांना पण काही मिनिंग. तसे हे तुमचे मिनिंगलेस आहेत, यांना मिनिंग आहेत, यांना काही अर्थ आहेत. म्हणून काय करते? tRNA शी संबंध प्रस्थापित करतात आणि या ठिकाणी काय तयार होतो? अमिनो ऍसिड तयार होतो. लक्षात कसे भाषांतरात आहे. आणि पुढे अमिनो आम्लचं वहन कोण करतो? मग तुमचे स्थानांतरण कोण करते? ट्रान्सलोकेशन होतं. पुढे सरकत ही प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आहे. मग सजीवांच्या जनुकामुळे त्यांच्यासारखे सूर्यग्रहण करतात, यालाच काही जनुके जसे तसे पुढच्या पुढे संक्रमित केली जातात. मग जसे मातापित्यांचे काही जनुक आहेत, ते जनुक जसल्या तसे पुढच्या पिढीमध्ये संवर्धन करतात. आणि मात्र काही जनुकांमध्ये काय होतो? बदल होतो. त्यामुळे आईवडिलांचे काही गुणधर्म आपल्या अपत्यामध्ये येतात. काही दिसायला आईवडील थोडे वेळ असतात, काहींचं बोलणं असतं, काहींचे डोळे असते, काहींचं उंची, काहींचे कलर, काहीतरी थोडाफार गुणधर्म असेल ते आपल्या आईवडिलांमधून पुढच्या पिढीने समोर. कशामुळे? या कंडिशनमुळे. त्यामुळे परंतु काही वेळा जनुकांमध्ये अचानक बदल होतो. मग जनुकांमध्ये बदल कसा होतो बघा. आता ह्या ठिकाणी मूळ क्रम तो दिला TAACT. या ठिकाणी टी का बरं घेतलाय? तुमचा हा काय? DNA आहे. हा जर RNA असतं तर टीचे काय आला असता? यू आला असता. मग ह्या एच बघा कोण घेत आहे? T, G आणि C. मग हा झाला अचानक बदल. कारण ही मोठी शृंखला, ही खूप मोठी अशी साखळी, ही कंटिन्यू चालते साखळी, याच्यामध्ये बदल होत राहतो. लक्षात ठेवायचं. मग बदल कशामुळे होतो? अचानक शरीरामध्ये आपले हार्मोन चेंज होणे किंवा काही व्याधींमुळे हा प्रकार हा ठिकाणी घडला जातो.
जनुकांमधील एखादी न्यूक्लियस अचानक आपली जागा बदलते, यावेळी लहानसा बदल घडतो, त्याला काय म्हणतात? उत्प्रेरण म्हणतात, म्युटेशन असं म्हणतात. मग उत्प्रेरणाचे काही किरकोळ तर काही लक्षणे असतात. उदाहरणार्थ, उत्प्रेरणामुळे सिकल सेल ॲनिमिया 90ला झालंय आपलं बघा. माता पिता वाहक, एक तर माता वाहक किंवा पिता वाहक विकृत निर्माण करतात. ही सातत्याने चालणारी अखंड प्रक्रिया आहे. ती डार्विन सिद्धांताचे समर्थन करते. काही मुलं बघा असे मतिमंद मुलं असतात. मग त्याचे कशामुळे होते की किरकोळ लक्षणे हा बदल झाल्यामुळे काय होतं, त्यांच्यामध्ये तो बदल घडून येतो. लक्षात. पुढचा जो टॉपिक आहे इव्हॅल्युएशन म्हणजेच उत्क्रांती, हे आपण काय होणार पुढच्या लेक्चरला घेणार आहोत. आता ही व्यवस्थित परत तुम्ही ही जी माहिती दिलीत मी, ही माहिती परत व्यवस्थित वेमध्ये लिहून घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर समजून घ्यायचे. सोपे आहे. पुस्तकाच्या डिटेल्स त्यांनी दिलेल्या नाही आहेत, पण मात्र आपण डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. ओके. बाकी मग उत्क्रांती पुढच्या लेक्चरला.